भारत संचार निगम लिमिटेडचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री भरत सकाराम ढोलेकाका यांना 68व्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. काही माणसं जन्माला येतात ती फक्त स्वतःसाठी जगण्यासाठी नाही, तर आपल्या संघर्षाने, कर्तृत्वाने आणि समाजसेवेच्या भावनेने अनेकांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी. अशाच कर्तृत्ववान, मनमिळावानी, समाजाभिमुख व्यक्तिमत्वाचे धनी म्हणजे भारत संचार निगम लिमिटेडचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री भरत सकाराम ढोलेकाका. दिनांक 1 जून 1957 रोजी कैलासवासी सुंदराबाई आणि सकाराम रबाजी ढोले यांच्या पोटी एका साध्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. परिस्थिती अत्यंत हालाकीची, घरात कष्टाशिवाय दुसरं काही नव्हतं. पण आईवडिलांच्या श्रमांची जाणीव असलेल्या या लेकराच्या मनात एकच जिद्द होती, शिकायचं, मोठं व्हायचं आणि आईवडिलांच्या कष्टाचं चीज करायचं. येणेरेच्या मातीत 7वीपर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यांनी श्री छत्रपती हायस्कूलमध्ये 8वीचे शिक्षण घेतले. मात्र परिस्थितीने त्यांना लहान वयातच जीवनाच्या रणांगणात उतरवलं. रोजीरोटीच्या शोधात त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. 1976 पासून मुंबईत मिळेल ते काम करत संघर्ष सुरू झाला. त्या संघर्षातही स्वाभिमान, प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी त्यांनी कधी सोडली नाही. एम्प्लॉयमेंट कार्ड काढलं आणि अखेर 1 मे 1980 रोजी पोस्ट अँड टेलिग्राम विभागात नोकरी मिळाली. सुरुवातीला पगार अवघा 350 ते 400 रुपये, पण स्वप्न मात्र आभाळ एवढी. 1 वर्ष हुतात्मा चौक आणि तब्बल 25 वर्ष चेंबर येथे सेवा करताना त्यांनी कामगारांच्या प्रश्नांना स्वतःचा प्रश्न मानलं. 1982 मध्ये त्यांच्या नेतृत्व गुणांची दखल घेत त्यांच्याकडे युनियनची धुरा सोपवण्यात आली आणि तेथून सुरू झाला कामगारांच्या न्यायासाठी झटणारा एका नेतृत्वाचा प्रवास. अधिवेशनात ठामपणे आवाज उठवणारा हा नेता कधी स्वतःसाठी जगला नाही. प्रत्येक कामगाराला न्याय मिळालाच पाहिजे, हा त्यांचा कायम ध्यास राहिला. 2000 साली पोस्ट अँड टेलिग्रामचं रूपांतर भारत संचार निगम लिमिटेड BSNL मध्ये झालं आणि त्यांच्या सेवा यात्रेने नवा टप्पा गाठला. 2007 मध्ये पुणे येथे बदली झाली आणि आपल्या मायभूमीत आपटाळे सेक्शनमध्ये काम करण्याची संधी मिळाली. गावाशी असलेलं नातं हे केवळ जन्माचं नव्हतं, तर आत्म्याचं नातं होतं. घार हिंडते आकाशी, परिचिती तिचे पिलापाशी या उक्तीप्रमाणे मुंबईत असतानाही त्यांचं मन कायम येणेरे गावात रमत होतं. 2010 साली येणेरे गावात BSNL टॉवर उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गाव आधुनिक संपर्क व्यवस्थेशी जोडण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न आजही ग्रामस्थ कृतज्ञतेने आठवतात. 2017 मध्ये ते सेवानिवृत्त झाले, पण त्यांच्या आयुष्यात सेवानिवृत्ती हा शब्द नोकरीपुरताच मर्यादित राहिला. समाजसेवेपासून मात्र ते कधीच निवृत्त झाले नाहीत. गोरगरिबांना मदत असो, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असोत, सार्वजनिक सप्ताह असो, दशक्रिया असो, गावातील कोणतंही सामाजिक कार्य असो, काकाचा सिंहाचा वाटा कायम असतो. विशेष म्हणजे स्वतःचा वाढदिवसही ते नेहमी समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करतात. 2 वर्षांपूर्वी त्यांनी ठाकर समाजातील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, शालेय साहित्य तसेच छत्र्यांचे वाटप करून अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला होता. प्रत्येक वाढदिवशी गरजूंसाठी काहीतरी मदतीचा हात देण्याची त्यांची परंपरा कायम तशीच आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस हा केवळ आनंदाचा दिवस नसून समाजासाठी प्रेरणा देणारा दिवस ठरतो. उत्कृष्ट वक्ता आणि प्रभावी समालोचक म्हणूनही त्यांची ओळख आहे. साधी राहणी आणि उच्च विचार ही त्यांची खरी श्रीमंती आहे. मुक्ताई रहिवासी सेवा संघाच्या स्थापनेतही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. स्वतःचं आयुष्य समाजासाठी अर्पण करणाऱ्या या व्यक्तिमत्वामागे त्यांच्या पत्नी सौ माया मावशी यांची अमूल्य साथ लाभली. मुली सुषमा, साधना आणि सारिका यांना उच्च शिक्षित करून त्यांनी त्यांच्या संसारात आनंदाने स्थिर केलं. तर मुलगा सुदर्शन आज दुबईमध्ये आपल्या पत्नीसह उच्च पदावर कार्यरत आहे. संस्कार, शिक्षण आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम त्यांच्या कुटुंबात पाहायला मिळतो. आज येणेरे गावातील प्रत्येक ग्रामस्थाला या गुणसंपन्न व्यक्तिमत्वाचा सार्थ अभिमान वाटतो. कारण काही माणसं पदाने मोठी नसतात, तर त्यांच्या माणुसकीने मोठी ठरतात. आणि काका हे त्यापैकीच एक. काका आपल्या आयुष्याचा हा सुवर्ण प्रवास असाच आनंदाने, समाधाने, उत्तम आरोग्य आणि समाजसेवेच्या सुगंधाने फुलत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्याला वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक समस्त ग्रामस्थ येणेरे, विठ्ठलवाडी आणि श्री विश्वास ढोले.